आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। खोक्या असो वा बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। वनविभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांकडून आग। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवण्यात आल्यास पुन्हा निवडणूक होणार। शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च, नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगाची उधळण करत तरुणाई फिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणात शिमगोत्सवाची सुरुवात। होळी, धुलीवंदन, रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात। शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप। जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत। जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट। आजी प्रतिभा काकी आणि आजोबा शरद पवारांसोबत जय पवारांचा कौटुंबिक फोटो। 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा। नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बिलकासाठी कंत्राटदारानं पैसे घेतले। कंत्राटदार विजय गभणेंकडून स्टिंग ऑपरेशन, तर व्हिडिओत एक कर्मचारी पैसे घेताना कैद। पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रारीनंतर कर्मचाऱ्याची बदली। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीत तापमान वाढ। पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर।